पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये विनापरवाना बांधकामांच्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटलाय। अलेक्झांडर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामांना नगर परिषद प्रशासनाचे अभय मिळत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या प्रकरणावरून आता माथेरान नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी थेट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। स्थानिक भूमिपुत्रांच्या म्हणण्यानुसार पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या गरिबांना साधे घराचे बांधकाम साहित्य आणण्यावर कडक निर्बंध घातले जातात। मात्र दुसरीकडे धनाढ्य हॉटेल मालकांच्या मोठ्या बांधकामांकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे। अलेक्झांडर हॉटेलमध्ये हेरिटेज समिती आणि सनियंत्रण समितीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता केवळ किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली विनापरवाना मोठा विस्तार सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय। बांधकाम करण्यात आलेला आहे, परवानगी नसताना आरसीसी बांधकाम करण्यात आलेलं आहे। आपल्या निदर्शनास आलेलं आहे का आणि काय घटना आहे आणि काय कारवाई करणार आहे त्याच्यावर? 2003च्या अधिसूचनेप्रमाणे माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असे ठिकाण आहे आणि याच अधिसूचनेप्रमाणे येथे आरसीसी पद्धतीचे बांधकाम करण्यास मोठ्या प्रमाणात बंदी आहे। त्यामुळे ज्यावेळी पत्रकार बंधूंनी ही गोष्ट आता आमच्या निदर्शनास आणलेली आहे, आमच्या इंजिनियर श्रीमती करुणा बांगर ह्या तिथे एकदा लवकरात लवकर अगदी उद्याच त्याची स्थळपाहणी करणार आहे। जर तिथे आरसीसीचं काम आढळलं तर तो नक्कीच आमच्या कायद्याचा भंग असेल आणि अशा वेळी आम्ही त्यांना कडक अशी कारवाई करू। जर का मोठ्या प्रमाणात भंग असेल तर आम्ही त्यांना दिलेली परवानगी देखील रिवोक करण्याचा विचार करू।